नमस्कार, मी अमिता शिंदे न्यूज अनकट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 घडामोडींना। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळालाय। न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय। त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळाला असला तरी सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या खटल्यांमध्ये जामीन मंजूर केल्यामुळे केजरीवाल सध्या तुरुंगातच राहणार आहेत। हे प्रकरण सीबीआय मध्ये सुरू असून सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे। तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांसह भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे। जो कोणताही नेता भाजपच्या विरोधात आहे, ईडी त्याच्यावर आरोपपत्र बनवणार। सीबीआय आणि ईडी भाजपच्या शाखा आहेत, संजय राऊत यांचं वक्तव्य। IAS पूजा खेडकर यांच्यासोबतच आता अख्खं खेडकर कुटुंबीय चर्चेत आलं आहे। ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांनी अरेरावी केल्याचं पाहायला मिळतंय। अशातच अधिकारी होण्यापूर्वीच थाटात रुबाब करणाऱ्या प्रशिक्षणार्थी IAS डॉक्टर पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईकडून मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगेंच्या उपस्थितीत आज जालन्यात मराठा समाजाची महाएल्गार शांतता रॅली निघणार आहे। रॅलीच्या अनुषंगाने मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होणार असून शहरातील विविध मार्गांवरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होणार आहे। यावेळी ठिकठिकाणी मनोज जरांगेंचं स्वागतही केलं जाणार असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे मराठा समुदायाला मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान जरांगे यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुदत दिली आहे। त्या अनुषंगाने आजच्या रॅलीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। आज मनोज जरांगे आपल्या भाषणात काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास अपघाताची शक्यता जास्त असते, म्हणून जालना RTO कार्यालयाकडून जिल्ह्याच्या 8ही तालुक्यात परजिल्ह्यात जाणाऱ्या महामार्गावर वाहन चालकांची ब्रेथ अॅनालायझर तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे। यात जे चालक दोषी आढळतील त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करून त्यांचे परवाने निलंबित केले जातील, असा इशारा जालना प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिलाय। शेतकरी शेतमजूर आज अडचणीत सापडला असून शेतीमालाला भाव नाही, शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांसाठी महामंडळ स्थापन झालं पाहिजे। निराधारांचा 1500 रुपयांचा हप्ता 3000 रुपयांपर्यंत केला पाहिजे। 100% पीक विमा द्या, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशा प्रकारच्या विविध मागण्यांसाठी औसा तहसील कार्यालयावर आज मशाल मोर्चा काढण्यात आला। आंदोलनाची दखल घेऊन जर सरकारने सकारात्मक विचार केला नाही तर मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय। हजारो शेतकरी शेतमजूर आणि निराधारांच्या सहभागातून आज औसा तहसील कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा निघाला। आमची मागणी एकच आहे की शेतकरी शेतमजूर आणि निराधार आज अडचणीत सापडलेला आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे। सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे। शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांना विम्याची रक्कम आणि त्यांच्या मुलांचा आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च सरकारने उचलला पाहिजे आणि निराधारांचा जो 1500 रुपये महिना मिळतो तो 3000 रुपये केला पाहिजे, ही आमची मागणी आहे। शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या आणि 100% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा। त्याच्यामध्ये कमी शेतकऱ्यांच्या खात्यावर बोळवण करू नका शेतकऱ्यांची विमा टाकून, अशी आमची मागणी आहे। शेतकरी शेतमजूर आणि निराधारांच्या या मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकारने जर का सकारात्मक विचार केला नाही तर हे सगळे शेतकरी निराधार आणि शेतमजूर घेऊन आम्ही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवा। साताऱ्यात सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उघडकीस आणलेले झाडानी प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय। विधिमंडळाच्या अधिवेशनात याविषयी खडाजंगी चर्चा झाल्यानंतर गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या समोर सुनावणी झाली। यावेळी नोटीस बजावलेले संबंधित हजर होते। यावेळी संबंधितांनी म्हणणे मांडले आणि काही कागदपत्र दिली असून उर्वरित कागदपत्र सादर करण्यासाठी आणखी मुदत देण्याची मागणी केली। त्यावर अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दिनांक 29 जुलै ही तारीख देत म्हणणं मांडण्यासाठी आणि कागदपत्र सादर करण्यासाठी शेवटची संधी असल्याचं सांगितलंय।
छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड पैठण रस्त्यावर लिंबगाव जवळ भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली असून दत्तात्रय बाबूराव चोरमारे असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. दत्तात्रय हा पाचोडहून आपल्या गावी जात असताना मागहून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. दरम्यान माजी आमदार संजय वाघचौरे यांना हा अपघात दिसताच त्यांनी दत्तात्रयला रुग्णालयात नेलं. प्रथमोपचार करून त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गेले 2 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुसळधार कोसळायला सुरुवात केली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिरानं धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. मुंबईतील दादर, लालबाग, परेल, हिंदमाता, चर्चगेट, CST या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई शहरासह उपनगरातही पावसाचा जोर वाढल्याचं दिसतंय. मुंबईतील अंधेरी, वांद्रे, सांताक्रूज, खार, मालाड या भागात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जालना पोलीस दलात कार्यरत असलेल्या 9 पोलीस हवालदारांना सहाय्यक फौजदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी या संदर्भात आदेश काढले असून पदोन्नती मिळालेल्या सर्व हवालदारांचे जालना जिल्हा पोलीस दलाकडून अभिनंदन केले जात आहे. खालापूर न्यायालयात विधी सेवा समितीच्या माध्यमातून जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर संपन्न झालं. या शिबिराला न्यायाधीशांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे देशावर होणारा ताण, सुखसुविधा पुरवणं, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, रोजगार समस्या वाढणे, शहरीकरण, विभक्त कुटुंब पद्धती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. न्यायाधीश ॲडव्होकेट जयेश तावडे यांनी मार्गदर्शन केलं. तसेच सोमनाथ दळवी यांनी बेटी पढाओ बेटी बचाओ या विषयावर मार्गदर्शन करून समाजाने मुलगा आणि मुलगी अशा भेदभाव न करता समानतेनं वागणूक दिली पाहिजे अशा विविध विषयांवर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं. टॉप 10 घडामोडींमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अंक.